श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 9 ऑगस्ट रोजी आहे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेली राखी पौर्णिमा सण साजरा करतो. जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकापासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं, त्यांच्यातील प्रेम, काळजी, परस्पर संवाद नेहमी टिकून राहावं व भावाने बहिणीचा कायम एक पाठीराखा व्हावं आणि बहिणीने सुद्धा भावाचे एक पाठराखीण व्हावं म्हणून रक्षाबंधन आपण साजरं करतो. 2025 पौर्णिमा ही 8 ऑगस्ट दुपारी 2:12 सुरू होते आणि 9 ऑगस्ट रोजी 1:24 ते संपते. तर उदय स्थितीनुसार पौर्णिमा राखी पौर्णिमा आहे 9 ऑगस्ट. तर राखी बांधण्याची वेळ बघा दुपारी 1:24 असणार आहे. त्यामुळे दुपारी 1:24 तुम्ही पौर्णिमा आहे तोपर्यंत भावाला राखी बांधू शकता. आता भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानलं जात नाही. त्यामुळे यंदा 2025मध्ये रक्षाबंधनाच्या काळात भद्राचं सावट आहे की नाही, तर यंदा बघा भद्राचं सावट रक्षाबंधनाला नाही, कारण 9 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्रा काळ संपत असल्यामुळं 9 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे. पण राहू काळ आहे, सकाळी 1.5 तास असल्यामुळं यावेळेस राखी बांधायची नाही. तसे शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळ यांची संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. येत्या 9 ऑगस्ट शनिवारी आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन कशा प्रकारे साजरं करावं, भावाच्या औक्षणासाठी तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवाव्या, औक्षण योग्य पद्धतीनं कसं करावं व कोणत्या वेळेस करावं, कोणत्या दिवशी आणि कोणत्या नियमाचं पालन करावं, मासिक पाळी, सुतक, विटाळ, गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे का, शुभ मुहूर्त व राहू काळ कोणत्या वेळेत आहे, याबद्दल सर्व माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी ही एक मुलगी आपल्या वडिलांना, एक वहिनी आपल्या धीराला, एक बहीण आपल्या आत्ते भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते. एक आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते. तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या आहेत तर त्यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते. बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्यांच्या उजव्या हातात मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांचे सर्व काही चांगलं होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. त्याचसोबत देवपूजासुद्धा उजव्या हाताने करावी अशी मान्यता आहे. भावाचं औक्षण करण्यापूर्वी घरातील देवाचं औक्षण करा व एक राखी देवाऱ्याला आवर्जून बांधा. त्यानंतर आपल्या घरातील मंडळीसोबत आपण रक्षाबंधन साजरं करू शकतो. राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं नसतं, तेवढा नियम तुम्ही लक्षात ठेवा. आता पाहूया औक्षणाचं ताट कसं तयार करावं. औक्षण करताना कोणकोणते साहित्य लागतात ते आपण सर्वप्रथम पाहूया. तर सर्वप्रथम तामण, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, तसेच उजव्या हाताला सुपारी ठेवायची असते. मध्येच निरंजन पेटून घ्यायचं असतं. डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवावेत. हे औक्षणाचं तामण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरच नंतर तामण आपल्याला ठेवायचं आहे. आता ओवाळताना म्हणजे औक्षण करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरल्या जातं याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर प्रथम निरंजन याविषयी माहिती घेऊया. औक्षण करताना निरंजन का बरे वापरले जाते, तर निरंजन म्हणजे दिवा. जर त्याने ओवाळले तर त्याच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांचं आयुष्य उजळून निघतं. निरंजन ही नेहमी 2 वाती किंवा 5 वातीचे असावे. त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा. तूप घालून त्यात फुलवात घालून ते निरंजन आपण तयार करतो ते देवाला ओवाळण्यासाठी वापरावे. हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्ष देऊन करतो. अग्नी हा परमेश्वर आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत पोहोचावी, त्यामार्फत अग्नी ते पोहोचवत असते. म्हणून निरंजन लावून आपण दिवा लावतो. तसेच आता आपण सुपारीचं कार्य पाहूया. तर आयुष्य हे सुपारीसारखं असावं, टणक व मजबूत व्हावं म्हणून औक्षणाला सुपारी वापरतो. सोन्याने का ओवाळवे, चांदीने का बरं नाही, तर त्यांचे आयुष्य सोन्यासारखे निकलंक होऊन त्यांच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येऊ, अगदी याचा फक्त असा साधा सोपा अर्थ आहे.
आता अक्षता का व्हाव्या? अक्षता करताना अखंड तांदळाची अक्षता असावी, ती कुंकू किंवा हळद लावलेली बनलेली असावी, म्हणजेच पांढरे तांदूळ नको. अक्षताला आपण आशीर्वाद देतो तसे त्या शुभ कार्यातही वापरले जातात, त्यामुळे हळदी कुंकू टाकून अक्षता पिवळ्या करून तुम्हाला ओवाळायच्या असतात. ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा, म्हणजे कापसासारखा म्हातारा हो, म्हणजेच कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो असा त्याचा अर्थ आहे. माझी आजी कापसाबरोबर दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताटकणा असू दे आणि कापसासारखा म्हातार हो असा आशीर्वाद द्यायची. थोडक्यात काय तर आरोग्य चांगले मिळो असा आशीर्वाद द्यायचा असतो. आता औक्षण कसे करावे तर ते पाहूया. प्रथम तामण हे तांब्याचं किंवा चांदीचं तुम्ही घेतलं तरी चालेल, किंवा दोन्हीपैकी नसलं तर ताटली घेतली ताटली फक्त तुम्ही घ्यायची नाही तर लक्षात ठेवा. ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम दिशा, उत्तर दिशेला तोंड असावे, फक्त दक्षिण दिशेला तोंड नसू नये. प्रथम पाठ मांडावा, पाटाभोवती रांगोळी काढावी, रांगोळीभोवती हळदी कुंकू टाकावे. नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा, मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर चक्रावरती कुंकू लावायचे आणि त्या कुंकूवर अक्षता लावायचे. खालून वर आपल्याला कुंकू लावायचे. तर उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षता त्यांच्या डोक्यावरती टाकाव्या. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावर ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि तामणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूला उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावे, असं 2 वेळा करायचे. नंतर तामणामध्ये सुपारी ठेवायची. मग अंगठी असेल तर अंगठी घ्या, 2 हातात तामण घ्यायचं. नंतर मग डावीकडून उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने असं 3 वेळा ओवाळायचं आहे. अक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो असं ओवाळताना 3 वेळा म्हणायचं आहे. ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी. राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात आपल्याला नारळ द्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला उजव्या हातात राखी बांधायची. राखी बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवा की राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी. आणि राखी बांधताना आता पुढचा मंत्र म्हणायचा आहे. येन बद्धे बलिराजा दानवेंद्र महाबल तेन त्वाम अनुबंधाने रक्षमाचल माचल. हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना म्हणायचा आहे, हे लक्षात ठेवा. या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हाताला राखी बांधावी. नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे, जसे की पेढे, मिठाई वगैरे. आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळी म्हणून काय द्यायचं तर भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे तर सोनं देऊ नये, कारण सोनं गरम असतं, त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट व तापट होतं असं म्हटलं जातं. म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू तुम्ही देऊ शकता, कपडे, मिठाई देऊ शकता. त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे, भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे. अशा पद्धतीनं तुम्ही रक्षाबंधन हे साजरं करू शकता. आता जर तुमच्या घरामध्ये सोयर असेल, सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरं करू नका. पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा मुलींनी अथवा महिलांनी सुद्धा रक्षाबंधन साजरं करू नका, कारण ही एक पूजाच आहे. तसेच गर्भवती महिला, ज्या महिला प्रेग्नेंट आहेत, गरोदर आहेत, तर त्यांनी सुद्धा राखी तुम्ही बांधू शकता. रक्षाबंधन तुम्ही ते साजरे करू शकता. त्यानंतर राखी आपण कशी बांधायची. राखी बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता, परंतु राखी काळ्या रंगाची तुम्ही घेऊ नका. काळ्या रंगाचा धागा घेऊ नये. लाल, पिवळा किंवा केशरी धागा असलेली राखी घ्यावी. तसेच ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्हे वगैरे असलेली असावी. राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी तुम्ही 24 तासानंतर काढली तरी चालते. त्याचप्रमाणे दरवर्षी जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते. तोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोपर्यंत तो काढू नये असं सांगितलं जातं. आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. भद्रा काळात किंवा राहू काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते, त्यामुळे भद्रा काळात कोणतेही कार्य केले जात नाही. तर यंदा नारळी पौर्णिमा ही 8 ऑगस्ट 2025 शुक्रवारी आहे. दुपारी 2:12 ती सुरू होते आणि 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार दुपारी 1:24 ती संपते. सूर्य उदय स्थितीनुसार 9 ऑगस्ट 2025 शनिवारी या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे. ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे 4:22 ते पहाटे 5:04 हा ब्रह्ममुहूर्त आहे. अभिजित मुहूर्त 9 तारखेला दुपारी 12:17 पर्यंत.
दुपारी 12:53 आहे. 9 तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. पहाटे 5:35 ते दुपारी तुम्ही 1:24 राखी बांधू शकता. पण 9 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळसुद्धा आहे. तर राहुकाळ हा 9 तारखेला आहे. सकाळी 9 वाजता सुरू होत आहे आणि सकाळीच 10:30ला संपत आहे. त्यामुळं हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 तारखेला राखी बांधू शकता. 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:24 तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता. जर पौर्णिमा तिथी संपायच्या अगोदर भावाला राखी बांधायची असेल तर 9 तारखेला दुपारी 1:24 अगोदर तुम्ही राखी बांधू शकता. पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण 9 तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत. तर ही तिथी दिवसभरासाठी सुद्धा पौर्णिमा मानली जाते. त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपली पण ही सूर्याने बघितली आहे म्हणून 1:24 सुद्धा तुम्ही दिवसभर भावाला राखी बांधू शकता. दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्राकाळाचा खूप अडथळा असतो. पण यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तो 8 ऑगस्ट दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि तो 8 तारखेला मध्यरात्रीच 2 वाजता संपत आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचं सावट नाही. त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस आपल्या भावाला राखी बांधू शकता. पण राहुकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे. राहुकाळसुद्धा फक्त 1.5 तासाचा आहे. 9 तारखेला 9 ते 10:30 ही वेळ आहे. ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये भावाला कधीही राखी बांधू शकता. तर तुम्हालाच कळलंच असेल की रक्षाबंधनाला कधी राखी बांधायची, मुहूर्त कोणता, मंत्र कुठला म्हणायची. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.